नमस्कार पशुपालक बांधवांनो. जनावराचा चारा खर्च निम्म्यावर आणून दूध आणि फॅट वाढवायचं असेल तर मका मुरळ घास हा सर्वात सोपा उपाय आहे. तो नेमका काय आहे, कसा बनवायचा, याचे फायदे काय, आज आपण हे जाणून घेणार आहोत. मका मुरळ घास नेमका काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर मक्याच्या हिरव्या चाऱ्याची पौष्टिकता टिकवून ठेवण्यासाठी केलेली लोणच्यासारखी साठवणूक म्हणजेच मुरळ घास. मुरळ घास कसा बनवायचा? मका कणीस कवळ्या अवस्थेत असताना त्याची कुट्टी करा. ही कुट्टी सिमेंटच्या टाकीत किंवा जाड प्लास्टिक पिशवीत घट्ट दाबून भरा, जेणेकरून हवा आत राहणार नाही. वरून पिशवी हवाबंद करा. 2 ते 3 महिन्यात तुमचा मुरळ घास तयार होईल. बाहेरून महागडं काहीही आणू नका. चारा दाबताना त्यावर थोडेसे गुळाचे पाणी आणि मीठ शिंपडा. त्यामुळे किण्वन प्रक्रिया उत्तम होते आणि चारा चवदार बनतो. पशुपालक बांधवांनो, याचा फायदा असा की उन्हाळ्यात जेव्हा हिरवा चारा नसतो तेव्हा मुरळ घास तुमच्या जनावरांना रसरशीत आहार देतो. त्यामुळे खुराकाचा तर खर्च वाचतो आणि दुधाची उत्पादन क्षमता टिकून राहते.